नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आनंदाची एक बातमी आली आहे, जे की विशिष्ट क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत। त्यामधून तुम्ही नुकसान भरपाई तुम्ही मिळवू शकता, जे की नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेताचे नुकसान भरपाई या ठिकाणी तुम्ही ई-केवायसी करून जे आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जे आहे शेतकरी या ठिकाणी मिळवू शकतात। तर या ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी कशा पद्धतीने करू शकता, तर याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अशीच नवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील। तर या ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी जी असेल, ई-केवायसी तुम्हाला करणे बंधनकारक राहील। शेतकऱ्यांना ई-केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। तर या ठिकाणी ई-केवायसी कशा पद्धतीने करू शकता आणि जर तुमचा वीके नंबर आला नसेल तर ते कुठे तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याची माहिती काय असणार आहे हे देखील आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम या ठिकाणी वीके नंबर टाकून तुम्हाला केवायसी करायची आहे। तर वीके नंबर प्राप्त कुठून करायचा आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलवरती येऊन तुम्हाला वीके नंबर टाकायचा आहे। वीके नंबर टाकून या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे। वीके नंबर टाकून सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा, आता वीके नंबर विशिष्ट क्रमांक ज्याला म्हटलं जातं, या ठिकाणी शेतकऱ्यांचं गाव कोणतं आहे, गट नंबर किती आहेत आणि त्यांचं क्रॉप कोणतं आहे, म्हणजे टाइप ऑफ लॉस आणि अफेक्टेड एरिया हेक्टर, किती एरियामध्ये अफेक्ट झाला आहे, बाधित क्षेत्र किती आहे हेक्टरमध्ये, आणि त्यानंतर अमाऊंट किती भेटणार आहे त्यांना, आणि त्या शेतकऱ्यांचं नाव काय आहे, हे अशा पद्धतीने तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स, आधार नंबर, हे मोबाईल नंबर, अशा पद्धतीने हे सगळे दाखवतील। याच्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असल्यास तर दुरुस्ती करू शकता। जर सगळं काही ओके असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। आता या ठिकाणी बघा, खाली या ठिकाणी ग्रीव्हियन्स सेक्शन दिलाय, जे की जर तुम्हाला शेतकऱ्यांचं नाव किंवा बँक खाते किंवा मोबाईल नंबर किंवा आधार डिटेल्स जर काही मॅच होत नसेल, जर काही तुम्हाला त्रुटी आढळत असल्यास तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जर काही तुमच्या समस्या नसतील, सगळं काही कन्फर्म असेल, ओके असतील, तर या ठिकाणी नो ग्रीव्हियन्स याच्यासमोर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। परंतु या ठिकाणी बघा, एनेबल टू ऑथेंटिकेट ॲग्री विथ ऑल, तुमचं या ठिकाणी ई-केवायसी होत नाही आहे, परंतु तुम्ही सगळ्यासाठी ॲग्री आहात, म्हणजे तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते सगळे ओके आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला हे वाला ऑप्शन। परंतु या ठिकाणी बघा, एनेबल टू ऑथेंटिकेट डिसॲग्री आधार कार्ड नंबर चुकलेला असेल तर या ठिकाणी डिसॲग्री आधार या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। जर या ठिकाणी तुमचे गट नंबर एखादे आले असतील आणि काही तुमचे आले नसेल तर या ठिकाणी तुम्हाला हे डिसॲग्री गट नंबर, म्हणजे तुम्ही या ठिकाणी हे ऑप्शन सिलेक्ट करून तुमचे इतर गट नंबर देखील तुमच्या तलाट्याकडे जे आहे तुम्ही अर्ज करू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ग्रीव्हियन्स काही तुमचे प्रश्न असतील तर ग्रीव्हियन्समध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जसे की यामध्ये कोणतंही ग्रीव्हियन्स नाही, म्हणजे कोणतंही अपवाद नाही आहे, तर या ठिकाणी आपल्याला नो ग्रीव्हियन्स आपण सिलेक्ट करूया। त्यानंतर बघा, या ठिकाणी मोबाईल नंबर दिला आहे, जे की मोबाईल नंबर चुकीचा असल्यास तर या ठिकाणी मोबाईल नंबर देखील बदलू शकता। त्यानंतर ई-केवायसी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर ओके आहे का बघायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आय हेअर बी कन्सर्न्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी OTP किंवा बायोमेट्रिक, तुम्ही OTPद्वारे किंवा बायोमेट्रिकद्वारे तुमची ई-केवायसी करू शकता, म्हणजे शेतकऱ्यांची ई-केवायसी तुम्ही करू शकता। या ठिकाणी जसे की आपण OTP हा ऑप्शन सिलेक्ट करू। OTP हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेंड OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेंड OTP केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईलवरची, म्हणजे आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP जाईल। ते OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हेरीफाय OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं केल्यानंतर तुमचं जे काही डिटेल्स असतील ते व्हेरीफाय होतील। व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी ई-केवायसी झाल्याचा, जे की पंचनामा झाल्याचा तुम्हाला जे असेल, या ठिकाणी पंचनामा झाल्या या पद्धतीचं तुमचं एक रिसिप्ट जनरेट होईल, जे की अमाऊंट आणि त्याच्यामध्ये विशिष्ट क्रमांक आणि शेतकऱ्यांचं नाव हे सगळे डिटेल्स तुम्हाला दाखवतील। जे की अशा पद्धतीने तुमची OTP या ठिकाणी तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जाईल, जे की तुम्हाला OTP या ठिकाणी टाकायचं आहे।
जे की या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे OTP टाकून। व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी अशा प्रकारचं एक PDF जनरेट होईल, जे की या PDF मध्ये मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत, आधार प्रमाणीकरणची पावती अशा पद्धतीची पावती या ठिकाणी मिळणार आहे। तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव, मोबाईल नंबर, तारीख म्हणजे कधी EKYC केली आहे ते तारीख आणि वेळ, कोणत्या वेळेला केला आहे आणि कोणतं गाव आहे, तालुका, जिल्हा हे डिटेल्स दाखवतील। आणि तसेच या ठिकाणी बघा कोणतं सण आहे, इयर कोणतं आहे 2025-26 आणि या ठिकाणी विशिष्ट क्रमांक, बँकेचं नाव आणि शाखा कोणती आहे, काही तक्रार आहे का, तक्रार या ठिकाणी आपल्याला काही नव्हती तर या ठिकाणी नो केला आहे। जर काही ग्रीव्हन्स असेल तर तुम्ही यस करून या ठिकाणी EKYC करू शकता। या ठिकाणी तुमचं जे काही अमाऊंट असेल, जे की अमाऊंट आपण बघितल्याप्रमाणे तुमचे जे काही अमाऊंट असतील ते अमाऊंट तुमच्या बँक खात्यामध्ये, या बँक खात्यामध्ये येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये EKYC झाल्याच्या 2 ते 4 दिवसात किंवा 7-8 दिवसात तुमचे जे काही नुकसान भरपाईची अमाऊंट असेल तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे जमा होणार आहे। आता हे विशिष्ट क्रमांक मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता बघा विशिष्ट क्रमांक मिळवण्यासाठी जे की अर्ज आणि पंचनामा फॉर्म जे आहे मी PDF मध्ये देईन, जे की डिस्क्रिप्शनमध्ये, ते तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 होल्डिंग हे सगळे डिटेल्स जोडून तुमच्या शेतकऱ्यांचे जे काही तलाठी सज्जा असेल त्या तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करायचं आहे। जमा केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी काही दिवसामध्ये VK नंबर येईल। VK नंबर आल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी EKYC करू शकता आणि नुकसान भरपाई जे असेल तुम्ही मिळवू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने तुमची EKYC करायची आहे। EKYC झाल्यानंतर हे पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे। आधार प्रमाणीकरण तुम्ही कशा प्रकारे करू शकता आणि तसेच तुमचे जे काही नुकसान भरपाई अमाऊंट असेल ते कशा प्रकारे मिळवू शकता हे समजलं असेल आणि नुकसान भरपाईसाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता हे देखील समजलं असेल। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।